ओके. सो काल जे आपण बघितलं होतं इफेक्ट. ओके, इफेक्ट सुरू करायचे, इंडक्टिव्ह इफेक्ट, बाकी सगळे इफेक्ट. पण ते इफेक्ट बघायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, ती म्हणजे टाईप ऑफ बॉन्ड. कुठल्याही मॉलिक्युल मध्ये कुठल्या प्रकारचे बॉन्ड असतात. तर आपल्याला हे माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंपाऊंड, आणि त्याच्यामध्ये आपण हे शिकले की कार्बन कॅन प्रोड्यूस, कार्बन हे 3 प्रकारचे बॉन्ड बनवू शकते. कार्बन कॅन प्रोड्यूस सिंगल बॉन्ड, कार्बन कॅन प्रोड्यूस डबल बॉन्ड, और कार्बन कॅन प्रोड्यूस ट्रिपल बॉन्ड ऑल्सो. ओके, कार्बन तिन्ही बॉन्ड अशा पद्धतीचे वेगवेगळे बॉन्ड बनवू शकते. पण ज्यावेळेस कार्बन असे बॉन्ड बनवत असते त्यावेळेस इथं 2 प्रकारचे बॉन्ड तयार व्हायचे. जिथं कुठं सिंगल बॉन्ड असते त्या बॉन्डला सिग्मा बॉन्ड असं म्हणतात, किंवा त्याला असं रिप्रेझेंट करतात. आणि जिथं कुठे डबल बॉन्ड असते तिथं एक बॉन्ड, हे एक बॉन्ड तर सिग्मा असेल जे आता आपण बघितला, पण दुसरा बॉन्ड जे असते ते पाय बॉन्ड असते, त्याला पाय बॉन्ड असं म्हणतात. ओके, सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असते आणि पाय बॉन्ड हा वीक बॉन्ड असते. ओके, आता जेव्हा डिटेल आपण हे टॉपिक बघू त्यावेळेस तुम्हाला सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहेत. पण सध्या ज्याला तुम्हाला कमीत कमी एवढं माहित पाहिजे की सिग्मा बॉन्ड हे स्ट्रॉंग असते आणि पाय बॉन्ड वीक असते, पहिली गोष्ट. ओके, मग दुसरी गोष्ट काय आहे की मग सिग्मा आणि पाय स्ट्रॉंग आणि वीक असतात हे ओके, पण मग हे तयार का होतात किंवा ह्याची प्रोसेस कशी तयार व्हायची ते आपल्याला ह्याच्यात बघायचे. ओके, मग सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड बघत असताना एक जनरल कुठलाही मॉलिक्यूल जर घेतला आणि त्याच्यामध्ये बॉन्ड कसे तयार होतात ते आपण जर बघितलं. हे आपण आता इलेक्ट्रॉन डॉट आणि डॅश स्ट्रक्चर जेव्हा शिकले होते कार्बन मध्ये 10वीला, त्यावेळेस आपण हे बघितलंय की कार्बन कुठल्या प्रकारचे कंपाऊंड तयार करते. पहिला पॉईंट तरी बघितला होता आपण, आयनिक तयार करते का कोव्हॅलेंट? कोव्हॅलेंट तयार करते. का? कारण कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करण्यासाठी कंडिशन काय की नॉन मेटल्स पाहिजे. ओके, नॉन मेटल पाहिजे. आयनिक कंपाऊंड मध्ये काय पाहिजे? एक मेटल पाहिजे कंपल्सरी, एक नॉन मेटल पाहिजे. इथं नॉन मेटल पाहिजे. उदाहरणासाठी समजा एक कार्बन आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, दुसरा एक कार्बन आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. ह्याच्याकडे 1, 2, हे 3 आणि हे 4. अशा पद्धतीने. आता याची रिएक्शन तुम्ही म्हणजे याच्यावर ऍड काय करता तुम्ही? हायड्रोजन ऍड करता. आता हे सुद्धा आपण हे सगळं 10वीला झालेलं आहे, पण तरी सुद्धा आता एक समजावा म्हणून मी फक्त सांगाल तुम्हाला रिवाइज करायसाठी. ओके, आणि हे बॉन्ड अशा पद्धतीने ऍड होतात. आता काय होतंय, हे एक बॉन्ड तयार झाला, 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 हे एक बॉन्ड तयार झाला. इथे एक राहिला, इथे एक हायड्रोजन, हे एक बॉन्ड तयार झाला. अशा पद्धतीने बॉन्ड तयार झाले. हे सगळे बॉन्ड आपण कसे काढता? हे सगळे बॉन्ड आपण रिप्रेझेंट करता HCHHCHHH. ओके, जेव्हा आपण त्याला लिहितो CH3-CH3, म्हणजे ह्याच्यात सगळे बॉन्ड हे काय आहेत? सिग्मा बॉन्ड आहेत. एवढं तर आपल्याला लक्षात येते. ओके, इथं इकडे कोणताही आयटम असो, हायड्रोजन असो, काही असो, हे सगळे सिग्मा बॉन्ड आहेत. आता का सिग्मा बॉन्ड आहेत? तर त्याचं रिझन आहे हे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून. आपण आताच म्हणलो होतं सिंगल वाले सिग्मा असतात. तसंच आपण अजून एक मॉलिक्यूल बघितला होता, आठवत असेल तुम्हाला तर, ते होता इथाईन. ओके, इथाईन मध्ये कसं होतं? समजा हायड्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे. ओके, ऍक्च्युअल असं हे कार्बन आहे, याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4. इथे एक कार्बन आहे, 1 2 3 4. आणि इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. मग काय होतंय? इथे एक बॉन्ड तयार होणार, 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 इथे एक बॉन्ड तयार होणार. मग आता बघायला तर असंच वाटायला आपल्याला की हे सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ओके, की हे बॉन्ड सुद्धा असा आहे HCH. इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं H, इथं H आणि इथं डबल बॉन्ड आहे. पण याला आपण सिग्मा म्हणतो, याला पाय म्हणतो. तर याचं रिझन काय? तर याचं रिझन आहे त्याची ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅप कशाची होती? तर इलेक्ट्रॉन आपण काय म्हणालो, ही बॉन्ड कशामुळे? कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन शिकली होती. काय होती कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन? कोव्हॅलेंट बॉन्ड इज दॅट विच इज फॉर्म्ड ड्यू टू द म्युच्युअल ओव्हरलॅपिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय केले जातात? म्युच्युअल देवाणघेवाण. ओके, ना ते एक जण लूज करते ना गेन करते, दोघे जण ते शेअर करतात. त्याला आपण म्युच्युअल किंवा म्युच्युअल शेअरिंग म्हणतो. ओव्हरलॅपिंगच्या ऐवजी शेअरिंग. शेअर म्हणजे ते इलेक्ट्रॉन शेअर करते, देऊन टाकत नाही. पण आपण जेव्हा ऍटॉमिक स्ट्रक्चर शिकलो तेव्हा माहिती आहे इलेक्ट्रॉन कुठं फिरतात? न्यूक्लियसच्या भोवती. आणि ते न्यूक्लियसच्या भोवती म्हणजे कशात असतात? शेलमध्ये. शेललाच आपण काय म्हणतो? शेलच्या मध्ये पुन्हा काय असतात? सबशेल. सबशेलला आपण काय म्हणतो? ऑर्बिटल. म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली हे ऑर्बिटल मध्ये असतात.
इलेक्ट्रॉन शेलमध्ये आहेत, पण शेलमध्ये सबशेल आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन सबशेलमध्ये आहेत आणि सबशेल ऑर्बिटलमध्ये. मग आता इथं आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे. इथं होते काय नेमकं, तर दोन प्रकारचे ऑर्बिटल, सॉरी आपल्याकडे किती प्रकारचे ऑर्बिटल, 4 प्रकारचे ऑर्बिटल आपण शिकले. कोणते कोणते? एस पी डी एम. ओके, एस ऑर्बिटल. मग आणि एस मध्ये किती हे असतात आपण शिकलो होतो. 2 पी मध्ये किती काढतो आपण? 6 ऑर्बिटल रे. 3 ह्याच्यात एक ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन, ह्याच्यात 3 ऑर्बिटल असतात. ह्याच्यामध्ये डी मध्ये 5 करेक्ट 7 आणि एफ मध्ये 7. राईट. अशा पद्धतीने. मग आता याचे शेप कसे असतात, कारण शेप इथे माहित पाहिजे आपल्याला. तर एस जी आहे त्याची शेप अशी असते, स्पेरिकल. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पाहिजे असतात. मग एक असेल तर असा असेल, किंवा 2 असतील तर अशी असते. पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स, 3 ऑर्बिटल असतात. कसे असतात 3 ऑर्बिटल? एक ऑर्बिटल असं, ओके बरोबर, सिमेट्रिक असतात. एक्स वाय झेड ऍक्सिस माहिती तुम्हाला तशी असतात ते, एक्स वाय झेड ऍक्सिस. हे एक्स वाय आणि हे झेड समजा. तर मग हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस आणि हे झेड ऍक्सिस, अशा पद्धतीने. मग त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक ह्याच्यात 2, ह्याच्यात 2 आणि ह्याच्यात 2. आता ह्याला 6 ऑर्बिटल म्हणायचं नाही. इथून कन्फ्युजन सुरू होते. ह्याला 6 ऑर्बिटल म्हणतात. हे 6 ऑर्बिटल नाही, हे 3च ऑर्बिटल आहेत, पण ऍक्सिसवर. म्हणजे हे एक्स ऍक्सिस आहे समजा. हे एक ऑर्बिटल तुम्ही असं काढलं तर हे एकच झालं ना. आपण काय करतो, इथून त्याला पार्ट करतो, म्हणून आपल्याला वाटतं 2 ऑर्बिटल. 2 नाही, ते एकच ऑर्बिटल. किंवा वाय मध्ये सुद्धा जेव्हा आपण काढतो, आता हे समजा इथं एक्स नाही असं इमॅजिन करा, फक्त वायच आहे. तर आपण जेव्हा ऑर्बिटल काढतो कसं काढतो, हे असं. म्हणजे हे ऑर्बिटल आपलं कशात आलं, वाय ऑर्बिट, वाय वर आलं. ओके. किंवा झेड वर ज्यावेळेस आपण काढतो, झेड म्हणजे बोर्डाच्या मागे आणि पुढं, तर मग हे ऑर्बिटल अर्ध बोर्डाच्या मागे अर्ध पुढं. समजा हे मागचं जे आहे त्याला डॉट डॉट न दाखवतो आपण असं, आणि पुढचं जे आहे त्याला असं डार्क न दाखवतो, हे असं. कळायले? म्हणजे असे ऑर्बिटल असतात. म्हणजे 3च ऑर्बिटल आहे, 6 म्हणायचं नाही याला. ओके. डी मध्ये किती ऑर्बिटल आहेत म्हणलं आपण? 5. ओके. मग हे 5 कसे असतात, त्याचे नावं लिहायचे असते, नावं सुद्धा असतात. एस ऑर्बिटलचं नाव एसच आहे. पी चे 3 असतात, पी एक्स, पी वाय, पी झेड. का? कारण आपण आताच म्हणलं एक्स ऍक्सिस वर एक आहे, वाय ऍक्सिस वर एक आहे, झेड ऍक्सिस वर एक आहे. डी मध्ये 5 असतात, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि 5वा असते डी झेड स्क्वेअर. ओके. डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. ओके. मग ते कसे असतात बघा. आता ऍक्च्युअली तुम्हाला एस आणि पी चीच गरज आहे, डी एफ ची नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मी. बघा, हे 3 ऑर्बिटल 3 ऍक्सिस काढले आपण. कोणते कोणते? एक्स वाय आणि झेड असंच काढतो. हे झाले किती ऑर्बिटल झाले? एक्स वाय 3 ऍक्सिस. ओके. 3 ऑर्बिटल झाले. मग आता ह्याच्यामध्ये हे एक्स, सॉरी पहिला ऑर्बिटल जे काय त्याचं नाव आहे एक्स वाय. एक्स वाय म्हणजे काय? हे एक्स आहे, हे वाय आहे आणि हे झेड आहे. ओके. आता एक्स आणि वायच्या मध्ये असणाऱ्या ऑर्बिटलला आपण म्हणतो एक्स वाय ऑर्बिटल. ओके. एक्स आणि वायच्या मध्ये. आणि दुसरा असते एक्स, सॉरी डी एक्स वाय, एक्स आणि वायच्या मध्ये. दुसरा असते डी वाय झेड, वाय आणि झेडच्या मध्ये. जसं इथं वाय आहे आणि इथं झेड आहे, तर हे ऑर्बिटल या दोघांच्या मध्ये राहणार असा. ओके. याला इकडे काढतो, हे असं, हे असा. ओके. वाय आणि झेडच्या मध्ये, कारण हे झेड आहे आणि हे वाय आहे, हे एक्स आहे असं. ओके. म्हणजे असे 3 ऑर्बिटल आपण काढतो. आणि त्याच्यानंतर दुसरे 2 ऑर्बिटल असतात. ते कसे असतात तर आपण डायरेक्ट काढतो, आपल्याला याची गरज नाही ऍक्च्युअल या डायग्रामची. मी डायरेक्ट तुम्हाला काढून दाखवतो. 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा पुढे शिकताल तेव्हा ह्याच्यामध्ये हे डिटेल मध्ये आहे. समजा हे आहे, हे असं. याच्यात कसे ऑर्बिटल काढतात? हे 1, हे 2, हे 3. ओके. आणि हे 1 4 आणि हे 1 5. ओके. किंवा याला असं. ओके. आता बघा, एक ऑर्बिटल या दोघांच्या मध्ये, एक ऑर्बिटल या दोघांच्या मध्ये, एक ऑर्बिटल या दोघांच्या मध्ये, एक ऑर्बिटल असं समोर आणि एक ऑर्बिटल मागे. असे त्याची टोटल 5 ऑर्बिटल असतात. ओके. मग असेच एफ मध्ये पण येतात. हे 3 डायमेन्शनल आहे त्याच्यामुळे त्याच्यात 7 येतील. मग ते अजून कन्फ्युजिंग. तुम्हाला ह्याची गरज नाहीच ऍक्च्युअल. तुम्हाला फक्त गरज कोणाची? एस आणि पी ची. मग काय होतं, एस मध्ये असं ऑर्बिटल आहे, याला स्पेरिकल म्हणतो. आणि हे जे आहे डंबेल शेप आहे, डंबेल शेप. ओके.
हे असं असते म्हणून याला डंबेल शेप म्हणतात. इथपर्यंत ठीक आहे. ओके, मग आता हे जे ऑर्बिटल आहेत हे ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात आणि ओव्हरलॅप होऊन हे बॉन्ड तयार करतात. तर कोणते दोन बॉन्ड तयार करतात बघा ऍक्च्युअल, कारण हे आपल्याला ना रेझोनन्स मध्ये बॉन्ड फिरवावं लागतात इकडून तिकडं. इंडक्टिव्ह मध्ये बॉन्ड शिफ्ट होतात. मग त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे सिग्मा बॉन्ड कोणते पाय करतात आणि कशामुळे तयार झाली काय नाही म्हणून हे सांगायचं. ओके, मग आता बघा समजा तुम्ही जेव्हा एस आणि पी चं बघायला, ओके, ह्याच्यामध्ये ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. ओके, मग याला टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग म्हणून आपण ओव्हरलॅपिंग. ऍक्च्युअल ओव्हरलॅपिंगचे दोन टाईप आहेत. एक आहे ऍक्झियल ओव्हरलॅपिंग, ओके, आणि दुसरी असते एक आहे ऍक्झियल ओव्हरलॅपिंग आणि दुसरी असते लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंगलाच अजून एक नाव आहे साइड वाईज ओव्हरलॅपिंग. ऍक्झियल ओव्हरलॅपिंग आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा साइड वाईज ओव्हरलॅपिंग. मग ऍक्झियल ओव्हरलॅपिंग जी आहे ती ऍक्सिस वर असते. ऍक्सिस वर म्हणजे कशी बघा, समजा एक ऑर्बिटल आहे, जे ऑर्बिटल असा ऍक्सिस आहे समजा, आणि ते ऑर्बिटल एक ऑर्बिटल इकडून आलं इकडं आणि दुसरं ऑर्बिटल इथं आलं. ते ऍक्सिस वर जर ओव्हरलॅप होत असतील तर त्याला म्हणतात ऍक्झियल ओव्हरलॅपिंग. ऍक्सिसच्या वर म्हणजे कसं बघा, आता आपण जे म्हणलं एक्स वाय झेड 3 ऍक्सिस असतात. ओके, आता बघा जसं हे एक ऑर्बिटल आहे, हे एक ऑर्बिटल आहे तुमचं पी वाय समजा, हे सॉरी पी एक्स, हे एक्स ऍक्सिस आहे. मग दुसरा एक ऑर्बिटल येणार आणि ते इथं इन्व्हॉल्व्ह होणार. मग हे ऍक्सिस वर व्हायला ते एकमेकांसोबत ओव्हरलॅप म्हणून त्याला ऍक्झियल ओव्हरलॅपिंग म्हणतात. ऍक्सिसच्या वर ओव्हरलॅपिंग म्हणजे ऍक्सिस ना, ह्याच्यामध्ये हे येणार त्याला ओव्हरलॅप म्हणा. ओव्हरलॅप म्हणजे काय, एकमेकांमध्ये थोडस इन्सर्ट होऊन. ओके, राईट. मग तसं. आणि लॅटरल म्हणजे काय, समजा एक ऑर्बिटल असा आहे, त्याला यायला दुसरा ऑर्बिटल असा साईड. आता ऍक्सिस असा होता, हे ऍक्सिस वर ओव्हरलॅप नाही, ऍक्सिस असा ऍडवा, हे असे ओव्हरलॅप व्हायले. मग याला म्हणतात लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल साईड वाईज. ओके, आणि लक्षात ठेवायचं कधीही याच्यामध्ये हे जे ओव्हरलॅपिंगचं प्रमाण आहे हे जास्त असतं, जास्त भाग इन्व्हॉल्व्ह होतात, त्याच्यामुळे हा बॉन्ड काय असते, स्ट्रॉंग असते. ओव्हरलॅपिंग जास्त आहे म्हणून हे स्ट्रॉंग. इथं मात्र इथं थोडं ओव्हरलॅपिंग आणि इथं थोडं ओव्हरलॅपिंग, तर याच्यामध्ये हे ओव्हरलॅपिंग वीक असते आणि म्हणून हे बॉन्ड स्ट्रॉंग मध्ये काउंट होते आणि हे बॉन्ड वीक मध्ये काउंट होते. या बॉन्डला म्हणतात सिग्मा बॉन्ड, या बॉन्डला म्हणतात पाय बॉन्ड. ओके, मग याच्यातलं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला अजून कळते. आता बघा, ओके, मग आता बघा समजा तुम्हाला ओव्हरलॅपिंगचे प्रकार बघायचे आहेत. आपण एक तर बघितलं हे लॅटरल आणि ऍक्झियल असतात, सॉरी हे असतात. मग ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे ओव्हरलॅपिंग येते. तुम्हाला ऑर्बिटलच्या साईज माहित पाहिजे ना, आता जे सांगितलं ते एस आणि पी च्या कशा 1, 2 आणि 3 असं. ओके, मग पहिलं एस एस ओव्हरलॅपिंग. आता बघा एस एस ओव्हरलॅपिंग काय असते. ओव्हरलॅपिंग आहे एस एस ची, याचा अर्थ काय, दोन ऍटम आहेत त्यांची एस ऑर्बिटलच आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, 2 एस ऑर्बिटल ओव्हरलॅप ऍक्झियली टू प्रोड्यूस सिग्मा बॉन्ड. म्हणजे कसं बघा, हे एक ऑर्बिटल आहे, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, आता पहिली गोष्ट ही, आता मला सांगा हे एस ऑर्बिटल आहे, शेप कशी आहे, स्पेरिकल. सर्क्युलर नाही, स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे बॉल सारखी, सर्क्युलर म्हणजे रिंग. ओके, हे स्पेरिकल आहे, इकडं तिकडं सगळीकडे. मग तुम्हाला जर विचारलं हे ऍक्सिस वर आहे का नाही, तर आहे का नाही सांगा. तर बघा हे एक्स ऍक्सिस झाला, हे वाय झाला आणि हे झेड झाला. आहे ना, आहे. तुम्ही जर बॉल घेतला, बॉल सगळीकडे ऍक्सिस वरच असते, इकडं सुद्धा, इकडं सुद्धा, इकडं सुद्धा. ओके, म्हणजे हे ऍक्सिस वरच आहे. याच्यावर काही इलेक्ट्रॉन कुठेही असो ते ऍक्सिस मध्येच राहणार, कारण ते ऍक्सिस वरच आहे, पूर्ण बॉलच ऍक्सिस वर आहे. लक्षात येईल. ओके, मग असे 2 एस आहेत तुमच्याकडे. मग तुम्ही काय केलं, ह्याचा एक एस घेतला, याच्यातला एक इलेक्ट्रॉन होता प्लस,
दुसरा एक एस घेतला, याच्यातला एक इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन वर काय हे खाली काय 10वीला तुम्ही शिकलात. कोणता रूल? एका इलेक्ट्रॉनची वर स्पिन का, एकाची खाली का? हा, अबो प्रिन्सिपल मध्ये एक रूल काय होता आपला शेवटी? तिसरा मॅक्सवेल सॉरी मॅग्नेटिक हुंड्स रूल होता. आपण 4 रूल बघितले. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीचा रूल बघितला, हुंड्स रूल बघितला. ओके, त्या सगळ्यांमध्ये एक रूल काय होता की चारही त्याचे क्वांटम नंबर जे ते सेम राहू शकत नाहीत. म्हणून आपण काय केलं होतं, यस याचा हाफ, याचा मायनस हाफ. आठवतंय? ओके, मग त्याच्यामुळे एक वर एक खाली. ओके, मग काय होतं, हे दोघं एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतील आणि ही ओव्हरलॅपिंग अशी होती, हे असा आणि हे असा. ओके, आणि ह्याच्यात आता हे 2 ऍटम येतील, हे 2 इलेक्ट्रॉन येतील. हे झाली ओव्हरलॅपिंग. हे बघा, हे याचं न्यूक्लियस इथे, ह्याचं न्यूक्लियस इथे. हे झाला मॉलिक्यूल तयार झाला. आणि हे ऍक्सिस वर आहे ना, कारण हे ऍक्सिस होता एक्स आणि हे एक्स होता. आता हे एक्स वर जाणे सगळं, हे पण सगळं झालं एक्स वर. हा, ओव्हरलॅपिंग एक्स वर पाहिजे. ऍटम तर एक्स वरच होता, ते ऍटम स्पेरिक असल्यामुळे प्रश्न आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल जर बघायचं असलं आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ऍटम. हायड्रोजन ऍटमचा इलेक्ट्रॉनिक हे काय म्हणतात आपण, ऍटॉमिक नंबर 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हायड्रोजनचं, याला आपण असं लिहू, हायड्रोजन रिएक्ट विथ हायड्रोजन टू प्रोड्यूस H2. याचा आपण बघायचं. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर काय, 1. म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे, 1. याच्यावर रिएक्ट झाला दुसरा, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हे म्हणायचं नाही याचा वर का काढला, याचा खाली का काढला, दोन्ही हायड्रोजन आहेत. तर रिझन आहे की मॅक्झिमम त्याच्या 4 क्वांटम नंबर सारखे राहणे. आणि जर समजा तुम्ही असा वरच काढला तर काय होईल, याची एनर्जी प्लस याची एनर्जी जास्त होईल. केमिस्ट्रीमध्ये एनर्जी जास्त झाली उलट अनस्टेबल होते. आपल्याला मॉलिक्यूल तयार करायचं, स्टेबल करायचे. त्याच्यामुळे हे असे होतात. आणि याच्यापासून हे इथं हे एक इलेक्ट्रॉन, हे इथे, राईट. या अशा पद्धतीने H2 तयार होते ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मग आपण जेव्हा H2 लिहितो तेव्हा आपण असं लिहितो की H आणि H मधला बॉन्ड कोणता आहे, तर सिग्मा बॉन्ड आहे. कळाले? म्हणून H आणि H मधला बॉन्ड कोणता, सिग्मा बॉन्ड. ठीक आहे इथपर्यंत नक्की? ओके, मग आता पुढं. आता दुसरा आहे यस आणि पी मधली ओव्हरलॅपिंग. हे झालं एस एस. ओके, आता दुसरा आहे, तुम्ही समजा यस आणि पी ची ओव्हरलॅपिंग करायची. ओके, यू वॉन्ट टू डू यस आणि पी ओव्हरलॅपिंग. आता यस आणि पी ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघा, एक ऑर्बिटल आहे एसचा, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि एक ऑर्बिटल आहे पी चा. आता तुम्ही विचारताल की पी चा ऑर्बिटल मग 3 होते, पी कडे हे 1 होता, हे 1 होता, हे 1 होता, कोणता घ्यायचा? तर याचा इलेक्ट्रॉन ज्या ऍक्सिस वर आहे त्या ऍक्सिस वरचा पी येते. कळाले? याला 3 ऍक्सिस आहेत. हे बघा, हे आहे, याला हे आहे, हे आहे आणि झेड ऍक्सिस असा आर पार आहे. समजा इलेक्ट्रॉन इथं आहे तर हे वाय ऍक्सिस वर आहे, मग त्याचा वाय घ्यायचा. हे जर इलेक्ट्रॉन एक्स वर आहे तर याचा एक्स घ्यायचा. याचा वाय कसा काढा मग? ओके, आणि याच्यावर जर इलेक्ट्रॉन इकडे झेड मध्ये, झेड वर असा बोर्डच्या माग, तर तुम्ही मागचा घ्यायचा. असं का? आता याचा कसा काढायचा? ऍक्च्युअल याचा जर एक्स पाहिजे असला, समजा याचा एक्स पाहिजे तर हे काढायचा, हे एक्स आहे त्याचा एक्स ऍक्सिस वर. जर तुम्हाला त्याचा वाय पाहिजे तर तुम्ही वाय कसा काढता? असा. आणि जर तुम्हाला झेड पाहिजे तर तुम्ही झेड कसा काढतात? असा. पण ऍक्च्युअली आपल्याला हे माहिती की इलेक्ट्रॉन दिसत नाही, हायपोथेटिकल आहे सगळे इलेक्ट्रॉन्स ओव्हरलॅपिंग वगैरे. मग आपण काय करतो, जनरली आपण असं मानतो की याच्यामध्ये कोणत्याही ऍटमला आपल्याला अशा पद्धतीनं अरेंज करता येते. ओके, मग कसं, तर याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन इथे आहे, तर तुम्ही काय करता, 1 ऑर्बिटल इथं घेता आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन काढता खाली डायरेक्शन. ओके, मग काय होते, हे आहे, मग हे 2 ओव्हरलॅप होतील एकमेकांसोबत आणि ओव्हरलॅप होऊन इथं ते काय करतात, अशा पद्धतीनं हे आणि हे याच्यामध्ये ओव्हरलॅप होते. म्हणजे हे बघा, कोणती ओव्हरलॅपिंग झाली, ऍक्सियल झाली, ऍक्सिस वर, ऍक्सिस आहे म्हणून हे सुद्धा कोणता बॉन्ड झाला, सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, ओके. मग आता पुढं याचं एक्झाम्पल लिहायचं आहे आपल्याला. ओके, याला कोणता सिग्मा बॉन्ड म्हणतात, एसपी सिग्मा बॉन्ड. आधीचा कोणता सिग्मा बॉन्ड होता, एसएस सिग्मा बॉन्ड. ओके, म्हणजे बघायचं 2 ऍटम जे एकत्र आले त्यांच्यामध्ये एस ऑर्बिटल असतील ते एसएस. एस ऑर्बिटल कोणते, व्हॅलेन्स ऑर्बिटल, जे आपण व्हॅलेन्स शिकलो होतं. ओके, समजा आता याचं एक्झाम्पल आहे, तर आपण एक्झाम्पल लिहू, हायड्रोजन प्लस क्लोरीन गिव्स HCl. बरोबर आहे. मग हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे आपल्याला काय आहे, 1s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1 इलेक्ट्रॉन आहे, असा काढू चालते. ओके, याची रिएक्शन करा Cl सोबत. आता Cl चं इथे लिहितो मी. ओके, Cl ऍटॉमिक नंबर 17 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p5.
आता बघा हे तर काही कामाचे नाहीत आपल्या व्हॅलन्सी म्हणलंय आपण. याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते सुद्धा काही कामाचे नाहीत. इथं किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. 5. इथं 1 2 3 4 आणि 5. इथं किती इलेक्ट्रॉन आहे? 1. बॅलन्स ओके, व्हॅलन्सी एक आहे, पण ते काढायचा कसा? आता पी चे मी काढतो बघा ऑर्बिटल. हे एक्स, हे वाय आणि हे ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन कशामध्ये रिकामा आहे? आता हे पी एक्स, हे पी वाय, हे पी झेड. P मध्ये ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन इथला रिकामा आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग इलेक्ट्रॉन इथे किंवा इथे कुठेतरी एका जागी. ओके, समजा इथं काढतो आपण. मग आता प्रश्न येतोय की एस तर इकडे आहे आणि झेड असं मागं पुढे आहे, मग कसं रिॲक्ट करायचं? तर हे हायपोथेटिकल आहे, कोणा तेच सांगायचं. तुम्ही पी पैकी कुठलाही एक समजायचं. असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही ह्याला झेड द्यायला पाहिजे. तुम्ही ऍक्सेस मान्यावर आहे. हो. तुम्ही जर याला एक्स मानला तर याला वाय मानला तर हे झेड येईल. जर तुम्ही यालाच एक्स मानला तर याला वाय मानला तर याला हे झेड येईल. कळतंय? म्हणजे कुठलाही एक इलेक्ट्रॉन द्या. मग ह्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, मग काय होतंय? हे याचा 1 इलेक्ट्रॉन आणि आपण असं मानलं की याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हे इथं 1 इलेक्ट्रॉन, सॉरी हे डाऊनवर्ड डिरेक्शनला येईल खाली. इट गिव्स, याच्यापासून आपल्याला काय भेटतंय? मग हे एक ऑर्बिटल कोणाचं? एच आणि हे आलं कोणाचं? सीएलचं. याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे हे कोणतं तयार झालं? सिग्मा. कळेल? हे काय झालं? सिग्मा बॉन्ड तयार झाला. नक्की? पक्क? ओके, मग ओळखायचं कसं? अशा पद्धतीने. मग ओळखायचं कसं? तुम्हाला हे ऍटम म्हणून एक तर कळते आणि सिंगल बॉन्ड असला की 100% सिग्मा बॉन्डच. मग ऍटम कोणते आहेत? आता बघा हे कसं ओळखायचं? म्हणजे सिग्माला हे कळलं, पण एसपी एक एसएस कसं ओळखायचं? ह्याच्यात ऑर्बिटल कोणतं असते? एस असते. Yes. आणि सीएल मध्ये ऑर्बिटल कोणतं असते? पी. म्हणून हायब्रिडेशन काय झालं? एसपी. म्हणजे सॉरी हायब्रिडेशन नाही, तुम्हाला आता जाईल. याचं ओव्हरलॅपिंग कोणतं झालं? एसपी टाइपचं. ओके, ठीक आहे. ऍटम बघायचे. जर समजा हायड्रोजन 2 एकत्र आले, एस एस दोघे, कारण दोघांकडे एस मध्येच इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघायचं असतं आपल्याला. हो. ठीक आहे, असं. मग पुढं दुसरा समजा तुम्हाला म्हणलं हे झालं कोणतं ओव्हरलॅपिंग? एसपी ओव्हरलॅपिंग. SP SS झालं, SP झालं. आता एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, एस जर असेल त्याच्यात कोणतंही तर ते कोणतं ओव्हरलॅपिंग होणार? म्हणजे सिग्माच राहणार 100%, कारण एस असल्यावर दुसरा ऑप्शन नाही त्याच्याकडे, पाय वगैरे त्या. ओके, मग आता तिसरं ओव्हरलॅपिंग आहे ते आहे कोणतं? पीपी. PP एस एस झालं, एसपी झालं, आता तिसरं ओव्हरलॅपिंग आहे तुमचं पीपी ओव्हरलॅपिंग. ओके, PP पीपी SP ओव्हरलॅपिंग. मग पीपी ओव्हरलॅपिंग मध्ये काय होईल? एक पी ऑर्बिटल, सॉरी पी ऑर्बिटल कसं असते? मग आता डंबेल शेप हा डबल शेप. हे असं, 1 2 त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, 3 असतात, पण आपल्याला एकच पाहिजे. एकच पाहिजे. कुठलाही एक घ्या. आता जे सांगितलं ते एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, कोणताही एक घेतला, याच्यासोबत दुसरा पी रिॲक्ट होईल, असं झालं ते स्ट्रॉंग बॉन्ड तयार करते. याच्याकडे एक होईल, मग याच्या दोघांची ओव्हरलॅपिंग होईल. ती ओव्हरलॅपिंग अशी दिसते. अशी हा आता दाखवते स्ट्रॉंग बॉन्ड. हे झाली. ते कोणती ओव्हरलॅपिंग झाली? पी पी सिग्मा. सिग्मा सिग्मा तयार स्ट्रॉंग कोणता झाला? पी पी. सिग्मा. नक्की? ओके, मग आता या ओव्हरलॅपिंग मध्ये जेव्हा तुम्ही पीपी सिग्मा ओव्हरलॅपिंग केली तेव्हा याचं एक्झाम्पल बघायचंय. मग आपल्याला आता एक्झाम्पल बघा, Cl2 मॉलिक्यूल. समजा तुमच्याकडे एक Cl होता, तुम्ही त्याच्यात दुसरा Cl मिसळला, तयार काय होते? Cl2 तयार होते. मग आता पुन्हा प्रश्न तेच आला, Cl चं कसं करायचं? व्हॅलन्स शेल पाहिजे. मग पुन्हा इकडे Cl चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येते? 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p. PP5. लक्षात आले? येस. बघा Cl2 आहे तर आपल्याला Cl लागणार आहे. मग Cl च्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग पुन्हा तेच 5 भरा तुम्ही एकामध्ये. MTL जे आत्ताच केलं होतं आपण, एक राहते. म्हणजे याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन इथं प्लस रिॲक्ट होणारा दुसरा आहे असा, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन असा. मग काय होईल? हे दोघं जण ओव्हरलॅप होतील एकमेकांसोबत. ओके, आणि हे दोघे जेव्हा एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतील तयार काय होईल? हे असा, हे असा, याच्यात आले 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे कोणता बॉन्ड तयार झाला? सिग्मा बॉन्ड. ओके, म्हणजे हे कोणता बॉन्ड तयार झाला? सिग्मा बॉन्ड. पण कोणता सिग्मा बॉन्ड झाला? पीपी सिग्मा बॉन्ड. मग आता हे कसं ओळखायचं? तर कोणते ऍटम दिले? जसं तुम्हाला जर म्हणलं समजा F2 मधला बॉन्ड सांगा कोणता आहे. ओके, तर काय करायचं? F चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या. काय येते? 1s2 2s2 2p5. म्हणजे बाहेरची शेल कोणती आहे? 2p. 2p. याची सुद्धा काय येईल? 2p. 1 म्हणजे एकच चान्स आहे, हे 2p इन्व्हॉल्व होऊ शकतात, म्हणजे पीपीच ओव्हरलॅप होऊ शकतात. मग पीपी जर ओव्हरलॅप होत असतील तर ते कोणता हे झालं?
सिग्मा बॉन्ड. कळाले? पक्क? ओके. मग आता जेव्हा तुम्ही हे पीपी ओव्हरलॅपिंग बघता त्याच्यानंतर या पीपी ओव्हरलॅपिंग मध्ये अजून एक शक्यता आहे. ओके. मग ती शक्यता आता आपण ह्याच्यामध्ये बघू. ओके. सो मग याच्यामध्ये अजून एक शक्यता आहे. ती शक्यता काय? पीपी ओव्हरलॅपिंगचीच, पण अजून एक शक्यता आहे. ती म्हणजे पीपी ओव्हरलॅपिंगनं अजून एक प्रकारचा बॉन्ड तयार होऊ शकते. ते आहे पाय बॉन्ड. ते कसा तयार होते बघा. आता समजा तुम्ही असं म्हणलं की एक पी ऑर्बिटल तुमचं असं आहे. ओके. आणि दुसरं पी ऑर्बिटल याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरं पी ऑर्बिटल याच्यासोबत रिएक्ट व्हायला असं. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. आता काय होईल? आता याच्यामध्ये ती ही बॉन्डिंग होती सेकंड वाली. करेक्ट. म्हणजे काय होईल बघा. वीक बॉन्ड होतं. हे लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतात त्याला. हे अशी बॉन्डिंग Lateral, तयार हा, होते. काय आता तुम्ही जे बघू शकता हे त्या मानानं याचं इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, ओव्हरलॅपिंग कमी आहे त्याच्यामुळे. आता काही जण पुन्हा याच्यात कन्फ्युज होतात. त्यांना काय वाटते इथे एक बॉन्ड तयार व्हायलाय, इथे एक बॉन्ड तयार व्हायलाय. पण आधी जसं सांगितलं तसं हे 3 डायमेन्शनल आहे. इलेक्ट्रॉन हे फिरत राहतात. नेहमी इलेक्ट्रॉन गपचूप बसत नाही तर ते असं फिरण्यावर राहते कंटिन्यू. मग ते इलेक्ट्रॉन फिरत असताना तुम्हाला याच्यामधली ओव्हरलॅपिंग दिसती आणि ती कोणती आहे? पी ओव्हरलॅपिंग. ओके. अशा पद्धतीचा बॉन्ड. आता अशा पद्धतीचा बॉन्ड जर कुठं आला तर या बॉन्डला म्हणायचं पाय बॉन्ड. ओके. मग हे कसे तयार होतात तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. एकच एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सिग्मा आणि पाय बॉन्ड मधला फरक कळतो. पीपी पाय द्या ना. कुठला? पीपी पाय. पीपी ओव्हरलॅपिंग. मग हे पाय कोणता बॉन्ड आहे? कोणता पाय आहे? पीपी पाय. ओके. हे पी पाय. ओके. पीपी पाय. आता मग याच्यासाठी एक मॉलिक्यूल तयार करायचं जे ऑलरेडी तुम्ही केला होता कधी, किंवा ठीक आहे ऑक्सिजनच घेऊ आपण एक एक्झाम्पल. कारण कार्बनच्या पुन्हा तुम्हाला त्याची एक्साइटेड स्टेट वगैरे वगैरे गोष्टी आहेत तर त्या आताच तुम्हाला माहिती त्याच्यामुळे सोडून देते. आपण काय करू? ऑक्सिजनच घेऊ. मग बघा आता ऑक्सिजन मॉलिक्यूल O2 मॉलिक्यूल कसा तयार करायचा. आता जनरली आपल्याला माहिती आहे आपण लेविस डॉट टॅग स्ट्रक्चर मध्ये शिकलोय. ऑक्सिजन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर काय? 8 म्हणजे 2,6. ओके. 8 असल्यामुळं मग आपण ते कसे करतो? 1 2 3 4 5 6. ओके. समोर 2. हा. हे 1 2 3 4 5 आणि 6 आणि दुसरा ऑक्सिजन आहे त्याचे 1 2 3 4 5 6. मग काय होतं? या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतं, या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतं. ऍक्च्युअल स्ट्रक्चर असं होतं O डबल बॉन्ड O. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी तयार होतात. ठीक आहे इथपर्यंत. मग आता हे जे O2 मॉलिक्यूल आहे ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड कसा तयार होते ते आपल्याला आता बघायचं. म्हणजे बघा ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी 1s 2s च्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं. 1s2 2s2 2p 4. बरोबर आहे. जर ऑर्बिटल मी काढले ऑर्बिटल असे येतात. हे असा, हे इथं आणि इथं येतात किती इलेक्ट्रॉन? 1 2 3 4. इथं किती इलेक्ट्रॉन रिकामे? 2. ओके. मग आता काय होते माहितीये का? ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल ज्यावेळेस रिॲक्ट व्हायला आता हे हायब्रिडायझेशनचा पार्ट आहे जे पुढे तुम्ही शिकणार आहे. हे इथं किती इलेक्ट्रॉन आहेत बघा? 2. इथं किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. राईट. इथे 2 इलेक्ट्रॉन आणि इथं पण 2 इलेक्ट्रॉन. तर हे सगळे ऑर्बिटल मिळून आता हे हायब्रिडेशन मध्ये खूप डिटेल मध्ये बघणार आहेत आपण. हे 4 ऑर्बिटल एकत्र येतात आणि 4 नवीन ऑर्बिटल तयार करतात. म्हणजे हे 4 एकमेकाला अरेंज करतात असं समजा तुम्ही सध्याच्याला. हे 4 ऑर्बिटल ऍक्च्युअल कसं होतं? एक एस असं होतं आणि 3 पी असे होते. बरोबर आहे. हे 1 हे 2 आणि हे 3. ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 1. याच्याकडे पण एक, याच्याकडे पण एक. सॉरी याच्याकडे 1 आणि ह्याच्याकडे. ओके. 2 2 1 1 राईट. टोटल किती झाले? 2 2 4 2 6. मग आता काय होतात? हे 4 जण सुद्धा एकमेकांसोबत रिॲक्ट होतात. हे म्हणजे हे 1 आणि हे 3 जण आणि 4 नवीन ऑर्बिटल तयार करतात. ते 4 ऑर्बिटल असे असतात. आता हे हायब्रिड ऑर्बिटलचा पार्ट आहे. तुम्ही तेवढं सिरियसली घेऊ नका याला. जस्ट ऐका सध्याच्या. आपण जेव्हा डिटेल हायब्रिडायझेशन बघू तेव्हा हे सगळा पार्ट खूप डिटेल. आता बघा ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. मी काय करतो? 2 इलेक्ट्रॉन वाले वर काढतो, 1 इलेक्ट्रॉन वाले खाली काढतो. ठीक आहे. अरेंज करतात राईट. पक्का इथपर्यंत. मग आता काय होतंय? हे ऑर्बिटल एकमेकात
आता हे एक ऑक्सिजन झाला, आपल्याकडे अजून एक ऑक्सिजन आहे, दुसरा एक ऑक्सिजन आहे. ओके, मग काय होते, हे एक ऑक्सिजनचा ऑर्बिटल अशा पद्धतीचा दुसऱ्या ऑक्सिजन म्हणजे बघा हे ऑक्सिजन आहे, त्याचं हे एक ऑर्बिटल विथ 2 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4. ओके, आणि इथं त्याचा हे एक इलेक्ट्रॉन असा. आता हे का होतंय, पुन्हा तेच प्रश्न आहे. ओके, कारण हे अरेंज असं होतात, एकमेकाला स्वतःला करून घेतात आणि ओके. आणि ह्याच्यामध्ये एक आता बघा, मग तुम्ही जर दुसरा मॉलिक्युल अरेंज केला असता, ह्याच्यामध्ये जे एक ऑर्बिटल उरले ते ऑर्बिटल सुद्धा जर घेतलं असतं इथं, तर काय व्हायले, आता हे चारही ऑर्बिटल सारखेच व्हायले. मग चारही ऑर्बिटल जर सारखे व्हायले तर ह्यानं काय तयार करायला पाहिजे, इथेही सिग्मा 1 तयार करायला पाहिजे, इथेही सिग्मा तयार करायला पाहिजे, पण आपल्याला माहिती त्याच्याकडे एक सिग्मा आणि एक पाय. ओके, मग काय होतंय, इथं त्याचं हायब्रिडेशन बदलतंय. कसं बदलतंय तर बघा, या प्रोसेसमध्ये हे मॉलिक्यूल असा राहत नाही, म्हणजे ऑक्सिजन ॲटम. बघा पुन्हा एकदा, हे इथं आपण हे 4 जे घेऊ लागले होते ते याचा अर्थ ते रिजेक्ट झालं, कारण 4 घेतल्यावर काय करायला, तर 2 सिग्मा तयार करायचे, पण आपल्याला एक सिग्मा आणि एक पाय पाहिजे. मग काय होतं, हे याच्या नावाचं दुसरी एक अरेंजमेंट आहे. ही पहिली केस झाली किंवा फर्स्ट पॉसिबिलिटी अशी होती, नंबर 1. मग दुसरी एक पॉसिबिलिटी येते, त्याच्यामध्ये ते काय करते, याचा एक ऑर्बिटल आणि याच्या नावचं, या 3च्या नावचं हे 2च ऑर्बिटल एकत्र येतात. हे एक आणि याचे किती येणार, 2. मग हे 2 कशी येतात तर बघा, हे एक आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि हे एक आहे ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ते तिसरं येतच नाही ह्याच्यामध्ये, ते तिसरं बाजूला राहते. आणि बाजूला राहिलेलं समजा मी असं काढतो, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, 1. याला म्हणतात अनहायब्रिडाइज, म्हणजे हे रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. सध्या त्याला गरज नाही तुम्हाला, पण हे भाग घेत नाही. मग काय होतं, हे 2 जण आणि हे एक किती एकत्र राहिले, 3 जण. मग हे काय करतात, इथे एक नवीन असा ऑर्बिटल तयार करतात. कसा, एक हे ऑक्सिजन आहे, हे एक आणि हे एक. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, 2. आणि याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, 1च आता. बघा, 2 2 1. कळायले, आणि तिसरं सांगायला बघा पुन्हा एकदा, हे एकमेकाला अरेंज करतात. कसे, बघा पुन्हा एकदा, हे ऑक्सिजन आहे, हे ऑक्सिजन आहे, हे एक ऑर्बिटल आहे, 2 इलेक्ट्रॉन. हे एक ऑर्बिटल आहे, हे 2 इलेक्ट्रॉन. असे काय वाटलं तर इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन आणि याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन. हे झाले 3 ऑर्बिटल. आता हे अनहायब्रिडाइज आहे ना, ते असंच राहणार. ओके, म्हणजे हे ऑर्बिटल तुम्हाला असं भेटतंय. मी थोडं लांब काढतो समजावून म्हणून तुम्हाला, असं लांब भेटतो. ओके, हे झाला एक ऑक्सिजनचा ऍटम दिसायला. ओके, राईट. ओके, मग काय होतंय, आता ह्याच्या नावचं, मग इथं काय तयार होणार, हे एक ऑर्बिटल, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, आणि इथं तुम्हाला असं एक लांबट ऑर्बिटल भेटलंय, अनहायब्रिडाइज म्हणतात, त्याच्यामध्ये एक डबल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आला. हे कोणाच झालं, एका ऑक्सिजनचं. आता दुसरं ऑक्सिजन, कारण O2 मध्ये 2 ऑक्सिजन आहेत, मग दुसरा ऑक्सिजन असा येणार इथं, त्याच्याकडेही 2 असे ऑर्बिटल आहेत ज्याच्याकडे 2 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि एक असा ऑर्बिटल आहे ज्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. मग हे एकमेकांसोबत काय करतील, कोणता बॉन्ड तयार केला, स्ट्रॉंग बॉन्ड सिग्मा बॉन्ड तयार झाला. ओके, आणि आता हे जे अनहायब्रिडाइज होतं, ह्याच्याकडे एक अनहायब्रिडाइज असला असं, आता ह्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे याची साईन खाली काढ. ओके, ह्याच्याकडे 1 आहे, ह्याच्याकडे, मग हे काय करतील एकमेकांसोबत, लॅटरल ओव्हरलॅपिंग. आता हे 3 डायमेन्शन असल्यामुळे आपल्याला असं दाखवावं लागेल, अदरवाइज हे हा करेक्ट. आता इथं पोरं कन्फ्युज होतात. पोरं काय म्हणजे काय वाटतंय बऱ्याचदा, की वर एक बॉन्ड तयार व्हायला खाली एक, ते व्हायला गेलं 3 डायमेन्शनल आहे, मग तसं वाटायला. म्हणजे ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं आलं, ऑक्सिजन त्याच्या डोक्यावर असे 2 लोन पेअर, एक सिग्मा बॉन्ड मी खाली काढतो, आणि एक पाय बॉन्ड वर, हे सिग्मा बॉन्ड, हे पाय बॉन्ड, आणि दुसरा ऑक्सिजन ज्याच्यावर पुन्हा किती आले, हे 2 पेअर आले. बघा, असं स्ट्रक्चर होतं का नाही आपण जे काढलं होतं ते. हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर काही फरक आहे का दोघांमध्ये. हे आपण लेविस डॉट मेथडनं काढलं होतं, हे आता काढलंय आपण. पण लेविस डॉट मेथडनं आपल्याला हे कळत नव्हतं की सिग्मा कोणता आहे पाय कोणता आहे. आता आपल्याला कळायला की एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड आहे. कळायले, असं काही नाही की सिग्मा वरच द्यावा का खालीच द्यावा, कुठेही एका जागी एक सिग्मा आणि एक पाय. कळायले, म्हणजे अशा पद्धतीनं सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड तयार होतात. मग सध्याच्याला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, जीओसी पुरतं हे सगळं तुम्हाला हायब्रिडेशनच्या वेळेस आहे डिटेलमध्ये. इथं बघा, इथं 2 केस होत्या. एक तर तुम्ही असं केलं असतं तर मॉलिक्यूल येत नव्हता,
पहिलं जर तुम्ही केलं असतं 4 एकत्र करून, हो. कारण दोन्ही सिग्मा बॉन्ड तयार होऊ लागले, म्हणून तुम्ही एकाला बाहेरच ठेवलं, त्याला अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल म्हणतात. ओके, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, आणि त्याच्यापासून तुम्ही नवीन मॉलिक्यूल तयार करता, O2 मॉलिक्यूल. ओके, तर अशा पद्धतीने हे तयार त्या 3 बॉन्ड मधला एक बॉन्ड बाहेर काढला, ऑर्बिटल. हा एक ऑर्बिटल, करेक्ट. आणि असं आपल्याला हायपोथेटिकलीच करता येईल. हा, ओके ओके. आता बघा, मग आता एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही आताच्याला या ह्याच्या पुरतं, की कुठेही सिग्मा बॉन्ड, सिंगल बॉन्ड दिसला की सिग्मा बॉन्ड कंपल्सरी, सिंगल डबल बॉन्ड दिसला की पाय बॉन्ड, आणि ट्रिपल बॉन्ड दिसला बॉन्ड दिसला तर एक सिग्मा एक पाय, आणि एक पाय बस सॉरी, दोन सिग्मा हा, एक पाय. एक सिग्मा दोन पाय, सॉरी. ओके, म्हणजे कसं बघा, N2 मॉलिक्यूल आहे. हम्म. ओके, आता N2 मध्ये काय होतं बघा, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7 आहे. 1s2 2s2 2p6. नाही सॉरी 3. ओके, आता इथे काय होतंय बघा, 2s आपल्याला दुसरी शेलच पाहिजे ना, आउटर मोस्ट हीच आहे. मग 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 3 1 2 3 इलेक्ट्रॉन. आता इथं काय होतंय, इथं तसंच होतंय जे आपण आता म्हणलं, की हे आणि हे एकत्र येतात. ओके, हे आणि हे एकत्र येतात फक्त, आणि ते दोघं तसेच राहतात. म्हणजे नायट्रोजन आहे, नायट्रोजनकडे हे असं होतं, एक s ऑर्बिटल होतं, हे याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन होते, आणि p असं होतं की p मध्ये हे 1 हे 2 आणि हे 3. ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन नाही, ह्याच्याकडे 1 होता, ह्याच्याकडे 1 होता, ह्याच्याकडे 1 होता. मग आता काय होते, हे 1 आणि ह्याच्याकडे कोणताही 1, दोघं एकत्र येतात, आणि दोघं एकत्र येऊन काय करतात माहितीये का, हे असे तयार करतात, किंवा आपण याला असं करतो, तेव्हा जसं केलं होतं सेपरेट तसंच करून घेऊ. एकच जण इन्व्हॉल्व्ह व्हायले, मग एक ऑर्बिटल काढा, हे असा, प्लस 2 ऑर्बिटल जे आहेत ते तसेच राहतात, न इन्व्हॉल्व्ह होता, ह्याच्यात एक इलेक्ट्रॉन, ह्याच्यात एक इलेक्ट्रॉन. मग काय होते, हे अनहायब्रिडाइज राहिले, ते दोघं जण इन्व्हॉल्व्ह झाले. ओके, आणि या दोघांनी 2 ऑर्बिटल तयार केले, एक असा एक असा, याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन, हे नायट्रोजन आयटम आहे, हे नायट्रोजन आयटम, एक ऑर्बिटल इकडं एक तिकडं. ओके, पुन्हा एकदा काढतो बघा, हे नायट्रोजन आयटम आहे, नायट्रोजनच्या इकडे एक ऑर्बिटल ज्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत, इकडे एक ऑर्बिटल ज्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि असा एक ऑर्बिटल ज्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि त्याला लागूनच दुसरा एक ऑर्बिटल ज्याच्यामध्ये पुन्हा 1 इलेक्ट्रॉन आहे. कळाले, हे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल झाले. लक्षात आले, हे 1 आणि हे 1 मिळून हे 2 तयार झाले, आणि हे 2 असेच राहिले. जेव्हा तसेच राहतात तेव्हा ते दोन्ही लोब राहतात, त्याला वरचा लोब खालचा लोब. ओके, कळायले, हे एक ऑर्बिटल आणि हे एक ऑर्बिटल, हे दोघं एकत्र आले आणि अशा पद्धतीचं तयार केलं. मग आता हे एक नायट्रोजन होता, आता त्याच्या बाजूला दुसरा नायट्रोजन आला, त्याच्याकडे सुद्धा सेम कंडिशन, कारण दोन्ही नायट्रोजनच ना, हे नायट्रोजन आहे, ह्याच्याकडे सुद्धा असंच राहणार, 1 इलेक्ट्रॉन आहे, एक काय म्हणतात त्याला आपण, सेम ऑर्बिटल. याच्यामध्ये एक आहे ज्याच्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन आहे, एक आहे ज्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि ह्याच्याकडे एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे. मग तुम्ही काय केलं, याच्यात केलं, आणि हे इथं एक आणि इथं एक, मग काय होते, इथला 1 इलेक्ट्रॉन, इथला 1 इलेक्ट्रॉन, ह्यांच्यामध्ये तर सिग्मा बॉन्ड तयार झाला, त्याच्यामध्ये पाय बॉन्ड, याच्यामध्ये काय तयार होईल, पाय बॉन्ड तयार होईल, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण काय तयार होईल, पाय बॉन्ड तयार होईल. म्हणून आपण नायट्रोजनचं स्ट्रक्चर कसं काढतो, नायट्रोजन 3 बॉन्ड, सिंगल डबल ट्रिपल, आणि दुसरा एक नायट्रोजन, आणि कंपल्सरी नायट्रोजन लोन पेअर असते. तसं आपण काढता नाही काढत ती गोष्ट वेगळी, पण लोन पेअर असते. म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन सिग्मा बॉन्ड, हे एक पाय बॉन्ड, हे एक पाय बॉन्ड. मी जसं म्हणलं, कोणत्याला सिग्मा दाखवा, कोणत्याला पाय दाखवा, काही फरक पडत नाही, पण जनरल मेथड आहे. सेंटरवाल्याला आपण सिग्मा दाखवतो, बाकीच्याला आपण पाय दाखवतो. लक्षात आले, हे लोन पेअर ना आपण काढताना काढतो, काही मॉलिक्यूल मध्ये काही मध्ये काढत नाही, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. काही लक्षात, ओके. हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असं तुम्हाला कंपल्सरी काढावं लागतं, काही लक्षात, ओके. म्हणजे हे एक आहे. मग इथून पुढे काय लक्षात ठेवायचं, कुठेही सिंगल बॉन्ड आला की ते कोणता आहे, फक्त सिग्मा. डबल बॉन्ड आला की 1 सिग्मा आणि 1 पाय, आणि कुठेही ट्रिपल बॉन्ड आला की 1 सिग्मा आणि 2 पाय. 4 बॉन्ड तर नसतातच, एवढे बॉन्ड. लक्षात आलं, ओके. नेक्स्ट
तर कार्बनचं मग सांग ना. ओके, मग आता मी काही मॉलिक्युल देतो तुम्हाला, फक्त विचारतात की कोणता सिग्मा आहे किंवा किती सिग्मा आहेत किती पाय, तर तुम्ही सांगायचं त्याच्यावर. ओके, जसं तुम्हाला विचारलं CH4 किती सिग्मा आहेत सांगा. त्याच्यामध्ये हा 4 बघा, मी असं करतो, इथं सिग्मा आणि इथं पाय किती आहेत ते सांगायचं एक एक ह्याच्यात. जर इथं येत नसलं तर स्ट्रक्चर घेऊ आपण. आता HCHHH किती सिग्मा आहेत 4, पाय बॉन्ड किती 0. ओके, जर तुम्हाला म्हणलं CO2 स्ट्रक्चर माहित नाही, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O किती सिग्मा आहे, एक ह्याच्यात सिग्मा एक ह्याच्यात सिग्मा. 2 पाय 2 सिग्मा. करेक्ट, 2 सिग्मा 2 पाय. ओके, समजा तुम्हाला म्हणलं C2H6 नाही C2H6 तर स्ट्रक्चर किंवा C2H4 घेतो. C2H4 स्ट्रक्चर येतं H डबल बॉन्ड C H किती सिग्मा आहेत किती पाय आहेत सांग. 3 सिग्मा 1 पाय. पुढे 1 सिग्मा 1 पाय. आणि हे दोघांचं हे 1 सिग्मा 2 सिग्मा 2 पाय. किती सिग्मा किती पाय किती बॉन्ड टोटल 1 2 3 4 5 6. मग किती सिग्मा आहेत 6 पैकी. 4 सिंगल बॉन्ड येते सिग्मा, किती सिंगल बॉन्ड आहेत 4. हा 4 आणि सिग्मा. ह्या डबल बॉन्ड मधला एक सिग्माच असते ना. टोटल किती सिग्मा झाले 5 आणि डबल बॉन्ड एक आहे म्हणजे पाय पाय एक झाला. ओके, समजा तुम्हाला म्हणलं C2H2 मध्ये सांगा. C2H2 स्ट्रक्चर असं आहे C ट्रिपल बॉन्ड CH. आता सांगा किती सिग्मा किती पाय. 3 सिग्मा 2 पाय. ओके, तुम्हाला जर विचारलं समजा की बेंझिन माहिती आहे, समजा तुम्हाला बेंझिनचं स्ट्रक्चर काढून दिलं असं कार्बन 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 कार्बन, इथे एक डबल बॉन्ड इथे एक डबल बॉन्ड इथे एक डबल बॉन्ड इथे एक H 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 इथे एक H. आता सांगा मला किती सिग्मा आहेत किती पाय. 9 सिग्मा 12 सिग्मा आणि 3 पाय. हे बघा 1 2 3 4 5 6 सिग्मा आहेत आणि हे 1 2 3 4 5 6 6 किती सिग्मा झाले 12 सिग्मा. आणि पाय बॉन्ड कोणते कोणते हे आणि हे 3 पाय. ओके, म्हणजे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही कशातलेही सिग्मा आणि पाय बॉन्ड हे बघू शकता किंवा काढू शकता. ओके, सिग्मा आणि पाय बॉन्ड बघताना तुम्हाला लोन पेअर बघायची गरज नसती, फक्त तुम्ही लक्ष ठेवायचं बॉन्ड सिंगल आहे का डबल आहे का ट्रिपल आहे. ओके, जसं अजून काही मॉलिक्युल देतो तुम्ही, समजा तुम्हाला म्हणलं समजा तुम्हाला म्हणलं की एक मॉलिक्युल आहे CH3OH, एक मॉलिक्युल आहे CH3COCH3, एक मॉलिक्युल आहे CH3COOH आणि एक मॉलिक्युल आहे CH3COCH3. ओके, आता तुम्हाला विचारलं किती सिग्मा आहेत किती पाय प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये. काही नाही, याला मोकळं करायचं. CH3 आहे 1 2 3 सिग्मा आहे. ओके, आणि OH मध्ये पुन्हा इथे एक बॉन्ड असते, म्हणजे याला अटॅच O आहे, O ला अटॅच H आहे. इथं या कार्बनला अटॅच 1 2 3 सिग्मा आहेत, या कार्बनला अटॅच किती सिग्मा झाले त्याच्यामध्ये 11 सिग्मा. 1 2 3 सिग्मा झाले. ओके, इथं सुद्धा या कार्बनला किती अटॅच सिग्मा आहेत 3, याच्यामध्ये एक बॉन्ड आहे. इथं सुद्धा या कार्बनला अटॅच किती 1 2 3, ह्याच्यामधला एक बॉन्ड आहे. आणि इथं सुद्धा याला अटॅच किती 1 2 3. आता मोजा सिग्मा बॉन्ड सरळ 1 2 3 4 5 सिग्मा झाले. ओके, 5 सिग्मा इकडे सिग्मा इथे. ओके, 5 सिग्मा. त्याच्यामध्ये किती सिग्मा आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि याच्यातलं आहे 9. आणि पाय किती झाला मग याच्यात 1. इकडे पाय 0 येणार वरच्या केसमध्ये.
ह्याच्यामध्ये किती सिग्मा 1 2 3 इथं 1 4 हे एक 5 हे एक 6 हे एक 7 5 सिग्मा 1 पाय. सॉरी हे राहिलं का नाही हेच लिहिलं ना हा. हे लिहिलं याच्यामध्ये सात. 7 सिग्मा आणि 1 पाय ओके ह्याच्यामध्ये बघा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सिग्मा आणि दोन पाय. 2 पाय आणि किती पाय 2 पाय ओके तर अशा पद्धतीने तुम्ही कशातली सिग्मा आणि पाय बॉन्ड काढू शकता आता हेच आपल्याला पुढे रेझोनन्स मध्ये नाहीतर बऱ्याचदा पोरांना म्हणजे जेव्हा आपण इंडक्टिव्ह सुरू करतो तेव्हा हेच माहित नसते की सिग्मा बॉन्ड कोणता आहे पाय बॉन्ड कोणता आहे मग जिथं पाय शिफ्ट करायचं तिथे सिग्मा करतात जिथे सिग्मा करायचं तिथं पाय करतात ओके म्हणून हे आपण बॉन्डिंगचं सगळं बघितलं असं ठीक आहे राईट सगळं झालं इंडक्टिव्ह मग बाकीचं